कारण कथा एकट्याने ऐकायची नाही, जोडी लागते. फक्त आपल्याला धर्म नाही तर धर्मासोबत ज्ञानसुद्धा पाहिजे. आणि त्यामध्ये आम्हाला पुरुषांची संख्या लागते, जे की आमच्या इथे नाही आहे. तसं तर आजचा पहिला दिवस आहे, हळूहळू वाढतील. पहिल्या दिवशी मला एवढ्या संख्येची सुद्धा अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं की तुम्ही ह्या संख्येने सुद्धा याल. पण प्रथम दिवस आहे, ज्ञान जास्त असतं. आणि शास्त्र असं सांगतं की पहिल्या दिवशी संख्या कमीच असते, कारण ज्ञान प्रत्येकाला पचत नाही. ज्ञानासाठी ज्ञानीच व्यक्ती लागतो, तो प्रत्येकाचा आहार बनत नाही. मग भगवान महादेवांनी कथा प्रारंभ केली, अमरकथा ऐकवली. पण त्याआधी प्रभू म्हणतात की ही कथा जो व्यक्ती ऐकतो तो व्यक्ती अमर होऊन जातो. मग त्याआधी कैलास पर्वतावर जेव्हा माता पार्वतीला गुफेमध्ये नेतात प्रभू, त्या प्रथम टाळी वाजवतात. पहिली टाळी वाजवली, सगळे जीवजंतू गेले. प्रभूंनी दुसरी टाळी वाजवली, सगळं वातावरण मंगलमय झालं. सुगंधित हवा वाहायला लागल्या, फुलांमधनं सुगंध यायला लागला, दरवळीत असं वातावरण झालं. प्रभूंनी तिसरी टाळी वाजवावी त्याआधी प्रभूंनी सुदर्शन घेतलं आणि सुदर्शन नाही, त्रिशूळ घेतलं. त्रिशूळाला कैलास पर्वताच्या प्रदक्षिणा मारायला पाठवलं. का पाठवलं? कारण कैलास पर्वतावर कुठलाही जीव राहिला नाही पाहिजे, कारण कुठल्याही जीवाने ती कथा ऐकली तर तो जीव अमर होऊन जाणार. तर सगळ्या कैलास पर्वतावर पूर्ण फिरून झालं, कोणताही जीव नव्हता, सगळे जीव गेले. पण एक शुक बालक, अंडा, कशाचा अंडा? आम्हाला एकच अंडा सुचतो, पोपटाचा होता, ज्याला शुक म्हणतात. शुकाचा अंडा होता. प्रभू फिरवणार, प्रभू कथा प्रारंभ करणार, तेवढ्यात तो अंडा फुटला. तो शुक बालक बाहेर निघाला आणि आता तो शुक बालक सुद्धा कथा ऐकायला लागला. तो शुक बालक कथा ऐकतो. कथा ऐकत असताना महादेव म्हणतात की देवी, तुला मध्ये मध्ये झोप लागण्याची शक्यता आहे, कारण जेव्हा जेव्हा ज्ञानाच्या गप्पा होतात तेव्हा ज्ञान प्रत्येकाला पचत नाही. आणि ज्ञानाच्या गप्पा चालू झाल्यावर माणसाला झोप लागते, कारण माणसाचं पाप माणसाला ज्ञान ऐकू देत नाही. मग देवी तुला झोप लागेल. मग माता पार्वती म्हणतात मी करू काय? प्रभू म्हणतात मी जशी जशी कथा सांगत जाईल तसा तसा तो हुंकार भरत जायचा. माता पार्वती बोलल्या ठीक आहे. आता प्रभू कथा सांगतात आणि माता पार्वती स्वामी हुम स्वामी करतात. कथा प्रारंभ झाली. सुरुवातीचे 2 दिवस माता पार्वतीने कथा ऐकली. तिसऱ्या दिवशीची कथा प्रारंभ झाली तशा माता पार्वतीला निद्रादेवी हावी झाल्या. आता बघा पाप कसं असतं. माता पार्वतीचं सुद्धा कर्म तिथे आडवी आली आणि माता पार्वतीला सुद्धा निद्रादेवी हावी झाली आणि माता पार्वतीला सुद्धा झोप लागली. देवी आहे, जगत जननी आहे, पण कुठे ना कुठे कोणतं ना कोणतं कर्म आडवं आलं आणि झोप लागली. आपली अवस्था कशी असते माहिती आहे का? आपले काही लोक 4 लोक जवळ येतात. आम्ही 3-4 वर्ष झाले सप्ताह करायलो, आमच्यासोबत वाईटच होतं. आम्ही परमार्थ करतो, दिवस रात्र देवाच्या नामाचं स्मरण करतो, पण तरी काही फायदा होत नाही. दिवस रात्र गाथा घेऊन बसतो, पारायण करतो, तरीही आमच्यासोबत काही चांगलं होत नाही. प्रत्येक गोष्ट गोलगोल 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 फिरून आमच्यावरच येते. मग असं बोलल्यावर आम्हाला त्याचं उत्तर काय माहिती आहे का? ते लोक काय म्हणतात, आम्ही कुणाच्या आद्यात जात नसतो, मध्यात जात नसतो, तरी प्रत्येक गोष्ट फिरून आमच्यावरच का येते? कारण तुम्ही या जन्मात जरी कुणाच्या आद्यात आणि मध्यात नसले, मागच्या जन्मात सगळ्यांच्या मध्यात तुम्हीच होते. मग ते तुमचं मध्ये जाणं ते तुम्हाला भाग पडलं की त्याची फळं मी नाही म्हणत, शास्त्र प्रमाण देतं. याला शास्त्रात सांगितलेलं आहे. काय म्हणतं शास्त्र? की अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभ नक्षीयते कर्मः जन्मकोटी शतैरपि किंवा कल्पकोटी शतैरपि. अवश्यमेव भोक्तव्य. तुम्ही जे वाईट कर्म करता ती तुम्हाला भोगावीच लागतात. कशी भोगावी लागतात? कल्पकोटी शतैरपि किंवा जन्मकोटी शतैरपि. तुम्ही 100 जन्म घ्या, तुम्ही कोटी जन्म घ्या, मग तुम्हाला ते कर्म भोगावीच लागणार. आता धर्मराज युधिष्ठिर, कथा पुढे येते त्यांची, आपण थोडक्यात सांगून जायचं. म्हणजे
धर्मराज युधिष्ठिर म्हणजे पूर्ण धर्मात्मा होते. आयुष्यामध्ये कधीच त्यांनी खोटं बोललेलं नव्हतं, कधीच कुणाच्या काड्या केलेल्या नव्हत्या. आता धर्मराज युधिष्ठिराने आयुष्यामध्ये एकदा खोटं बोललं होतं. काय खोटं बोललं की अश्वत्थामा अतः, आणि खोटं काय तर नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मेला, पण नर का हत्ती हे माहीत नाही. त्यांच्या एका खोट्यामुळे स्वर्गात जाताना त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला. कशामुळं गळून पडला? एक खोटं बोललं होतं. महिला मंडळ, तुम्ही जरा तुमचे फ्रेश तोंड ठेवा बरं. तुमचं तोंड पाहिलं की मलाच उपाय यायला. मला फ्रेश राहावं लागणार आहे, कारण मला लगातार आता इथं कथा करायचं आणि कीर्तनाला पळायचं, कथा इकडं करायची आणि कीर्तनाला पळायचं. आणि कीर्तनं म्हणजे जवळजवळ नाहीत, कीर्तन सगळी लांब लांबच. माझी हालत काय होणार? म्हणून तुम्ही आता मी एवढा प्रवास करून जर माझं तोंड मी एवढं ॲक्टिव्ह ठेवत असेल, तुम्हाला काय रोग आलं का? कुठला गाडा उठलाय? मग चेहरा ॲक्टिव्ह ठेवा ना. कसं असतं माहिती आहे का? कळलं आम्हाला कसं असतं, आम्हाला वाटतं की आम्हाला विनोदच हवा आहे, परमार्थ नको आहे. पण आता हे भागवत महापुराण एवढे ग्रंथ आहेत. आता या भागवत महापुराणाची रचना माता पार्वती, आता तिकडे जाऊया आपण आधी. युधिष्ठिरांनी आयुष्यभर खरं बोललं, एक खोटं बोललं. त्यांचा स्वर्गात जाताना त्यांचा पायाचा अंगठा गळून पडला, एक खोटं बोलल्यामुळं. आपण स्वर्गात जाताना आपलं काय काय गळून पडल? त्यांनी आयुष्यात एक खोटं बोललं होतं, अंगठा गळून पडला. आम्ही खरं बोलतोच का नाही याच्यात डाऊट आहे. कसं खोटं बोलतो माहिती आहे का? आम्ही असतो विष्णुपुरीला, आम्ही सांगतो आम्ही क्वार्टरजवळ आलो, बरोबर ना? आम्ही असतो नांदेडमध्ये आणि लगेच सांगतो आलो लगेच 5 मिनिटात आलो, विष्णुपुरीला आलो. आता हे खोटं विचार करा ना. त्यांनी आयुष्यभर खरं बोललं, एक खोटं त्यांचा अंगठा गळून पडला. आणि आपण आयुष्यभर खोटं बोलतोय, आपलं काय काय गळून पडल? कुठं देवाकडे जाताना फक्त अंगठाच राहील आपला, काहीच राहणार नाही. पण त्यासाठी खरं बोललं पाहिजे. मग इकडे प्रभूंनी कथा सांगितली. कथा सांगतात माता पार्वतीला निद्रा देवीने हावी केलं, माता पार्वतीला झोप लागली. माता पार्वती निद्रेमध्ये गेल्या. कथा पूर्णाहुती झाली, कथेची पूर्णाहुती झाली. आणि पूर्णाहुती झाल्यावर माता पार्वतीला प्रभू म्हणतात, देवी कथा ऐकली का? आता महिला मंडळात जास्त खोटं बोलायची सवय असते, पांघरीच्या सोडून मंडपातल्या धरून. महिला मंडळात खोटं बोलायची सवय असते. यांचं कसं असतं माहिती आहे का खोटं बोलतात? आता जन्म, आता गरुड पुराणाचं इथं थोडं वर्णन घेऊया. अवस्था कशी आहे की महिला मंडळ आपण आपल्या सुनापासनं लपून जे चोरून चोरून वस्तू डब्यात घालू ठेवतो. डब्यात सडली तरी चालते, पण सुनाला द्यायची नसते. तर असं सांगितलं गरुड महापुराणात की जी व्यक्ती, जी महिला किंवा जो कोणी व्यक्ती, महिला पुरुष, गोष्टी त्याला अशा वस्तू चोरू ठेवायची सवय असते, त्याला पुढचा जन्म उंदराचा भेटतो. उंदीर काय करतं? घरामध्ये छिद्र करतं. तुमच्या घरातला कापूस घेऊन जाणार, त्या छिद्रामध्ये टाकणार. धान्य घेऊन जाणार, त्या छिद्रामध्ये टाकणार. कर्माचं फळ बघा, ह्या जन्मात कर्म करता, पुढच्या जन्मात भोगावं लागतं. आणि जे देवाची कथा कीर्तन आपल्या गावात सप्ताह चालू आहे, तर जे जे व्यक्ती कथेत आले नाहीत त्यांचं पुढच्या जन्माची बुकिंग मी इथून सांगायला, तिकीट बुक कशा झालेत माहिती आहे का? आता कदाचित ते ऐकत असतील तर त्यांनी येऊन कथेत बसावं, आणि आज नाही झालं तर उद्या यावं, परवा यावं. रोज रोज आमची संख्या वाढत गेली पाहिजे. जे व्यक्ती गावात सप्ताह, कथा, कीर्तन चालू असतं आणि कथा कीर्तन चालू असताना कथेत येत नाही, कीर्तनात येत नाही, आणि जरी आला तरी साईडनी कोपऱ्या कोपऱ्यांनी कसं निघून जायचं हे बघतो, त्याला पुढचा जन्म देव चुचुंदरीचा देतो. तुम्हाला चुचुंदरीचा कसा काय? चुचुंदरीला चालताना पाहिलं का? चुचुंदरीला चालताना कशी चालते? मध्यभागून चालते का? माणसांमध्ये यायची सवय असते का तिला?
कशी चालते? कोपऱ्या कोपऱ्याने पळते. कशी पळते? कोपऱ्या कोपऱ्याने पळते, माणसांमध्ये येत नाही. मग असे जे गावात सप्ताह चालू आहे, धार्मिक कार्य चालू आहे, माणसांमध्ये येत नाही, तुमचा पुढचा जन्म चुचुंदरीचा फिक्स आहे. मग घरा आणि कोपऱ्या कोपऱ्याने हिंडायचं लोकांच्या करत, आपल्याला काही चान्स नाही दुसरा. आता कथा संपली. महादेवांनी पार्वतीला म्हणलं की पार्वती कथा ऐकली का? माता पार्वती म्हणतात काय झालं? राम जन्मानंतर काय झालं? प्रभू म्हणतात तू कथा ऐकली नाही तर कथा ऐकली तरी कोणी? मी एवढा वेळ सांगतोय, मी एवढा वेळ बोलतोय, पण कोणीतरी हुंकार देत होतं. कारण प्रभू कथा सांगत असताना ते शुक बालक बाहेर निघालेला होता. आता तो शुक बालक बाहेर निघाला, त्याने पूर्ण कथा ऐकली. पोपटांना कशी सवय असते माहितीये का? जे ऐकतात कानावर पडलं तेच बोलायला लागतात. आता त्या पोपटाने जन्मलं तसं त्याच्या कानावर एकच पडलं होतं, काय? स्वामी स्वामी. तो हुंकारच पडला होता. मग आता हुंकार पडलाय तर त्यांनी काय केलं की तो माता पार्वतीचा हुंकार बंद झाला का? माता पार्वती निद्रेमध्ये गेल्या होत्या. माता पार्वती निद्रेमध्ये गेल्या तर शुक बालकाला वाटलं आता मीही जर हुंकार देणं बंद केलं तर मलाही कथा ऐकायला भेटणार नाही. मग मला कथा ऐकायला भेटावी यासाठी त्याने हुंकार द्यायला चालू केलं. आता जसा हुंकार द्यायला चालू केलं, कथाही संपली. प्रभू मागे पुढे खालवर बघतात, कुणीच दिसत नाही. प्रभूने परत वर पाहिलं, वर तो शुक बालक दिसला. प्रभूंना क्रोध आला का? कारण ह्यानी माझी कथा चोरून ऐकली असं प्रभूंना भ्रम झाला. पण प्रभूंना माहिती नव्हतं की ज्यावेळी कथा प्रारंभ झाली त्याच वेळी त्या शुक बालकाचा जन्म झाला. आता प्रभूंना राग आला. प्रभूंनी त्रिशूळ हातात घेतला आणि प्रभू त्या शुक बालकाच्या मागे 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 धावायला लागले. प्रभू धावतात धावतात, तो शुक बालक पुढे पुढे, प्रभू मागे मागे. प्रभू तो शुक बालक पुढे धावतोय धावतोय धावतोय. व्यासजीच्या पत्नीला आली जांभाळी. तो शुक बालक गेला, व्यासजीच्या पत्नीला जांभाळी आली. तो शुक बालक त्या जांभईच्या थ्रू त्यांनी तोंड आ केलं आणि शुक बालक त्यांच्या गर्भामध्ये स्थापित झाला. तो शुक बालक गर्भामध्ये गेला आणि गर्भामध्ये गेल्यावर आता गर्भामध्ये तो सुरक्षित आहे. प्रभूचं त्रिशूळ एकदा सुटलं ना ते कोणाला सोडणार? तेव्हा व्यासजींनी प्रार्थना केली की प्रभू माझ्या पत्नीच्या गर्भामध्ये गेलेला आहे तो बालक आणि तुम्ही त्याला मारू नका, कारण तो माझा बालक झालेला आहे, माझ्या पत्नीच्या गर्भात गेला. प्रभूंनी सोडलं. प्रभू म्हणतात बालक कमीत कमी 9 महिन्याने जन्म घेतो. तर मग 9 महिन्याने जन्म घेतो. प्रभूंनी समाधी लावली 9 महिन्याची. महादेवांनी तिथेच समाधी लावली. महादेव समाधीस्थ झाले. आता प्रभू म्हणजे भोळा शंकर, त्यांना काही कळतही नाही, लगेच भोळ्या भोळ्या गोष्टींमध्ये ते फसून जातात. आता प्रभूंनी लावली समाधी. प्रभू समाधीत गेले. 9 महिन्याची समाधी. प्रभू 9 महिन्यानंतर समाधीचा बाहेर आले. पण 9 महिन्यानंतर तो शुक बालक काय बाहेर आला नाही. तो बालक बाहेर आला नाही. प्रभू बोलले आता याला बाहेर आणायचं कसं? तो बालक सलग 12 वर्ष गर्भामध्ये राहिला. किती वर्ष? 12 वर्ष गर्भामध्ये राहिला. आणि 12 वर्ष गर्भामध्ये राहिल्यावर 12 वर्ष, आता बालक जर गर्भामध्ये 12 वर्ष राहिलं तर त्या मातेला किती त्रास होणार? व्यासजीच्या पत्नींना त्रास व्हायला लागला. बालक बाहेर यायला तयार नाही. करायचं काय? भगवान विष्णूंना बोलावण्यात आलं. भगवान विष्णूंना बोलावलं आणि विष्णूंना बोलावल्यावर भगवान विष्णूंनी त्या बालकाला प्रश्नोत्तरी केली. गर्भामध्ये गेले बरं भगवान विष्णू. आता ह्या कथेचा अधिकारी कोण आहे माहिती आहे का? ही कथा सांगितली कोणी कोणाला? शुकदेवजींनी. ज्या बालकाचं आपण वर्णन ऐकतोय त्याच बालकाने ही कथा सांगितली. शुकदेवजींनी कथा सांगितली आणि परीक्षितांनी ही कथा ऐकली. आता दोघांनाही गर्भामध्ये झालेलं दर्शन आहे प्रभूंचं. शुकदेवजींना प्रभू मायेपासून लांब करण्यासाठी गर्भामध्ये गेले आणि परीक्षितांची सुद्धा ब्रह्मास्त्रापासून रक्षा करण्यासाठी प्रभू गर्भात गेले. आता प्रभू गर्भात गेले. शुकदेवजीला म्हणतात बाहेर या. शुकदेवजी म्हणतात प्रभू मी बाहेर येतो, पण माझी एक अट आहे, कारण तुमची माया ही खूप दुष्कर आहे. तिने एकदा का कुणाला पकडलं की तो व्यक्ती त्या मायेमधून बाहेर येत नाही. मग असं बोलल्यावर प्रभू म्हणले की ठीक आहे, पण मला माझ्या मायेला थांबवणं अशक्य आहे. माया थांबूच शकत नाही. माया थांबली म्हणजे सृष्टीमधले सगळे लोक भगवा घालून ब्रह्मचारी होणार. मग माया तर नाही थांबू शकत. प्रभू म्हणतात की 1 मिनिटाचा 1000वा हिस्सा म्हणजे किती सेकंद येईल? किती मायक्रो सेकंद येतील?
मायक्रो सेकंड, बरं सेकंड नाही, 1 मिनिटाचा 1000वा हिस्सा तेवढ्या वेळेपर्यंत मी माझ्या मायेला थांबवू शकतो. इकडे शुकदेवजींनी गर्भामध्ये तयारी केली बाहेर निघण्याची. प्रभूंनी जसं मायेला थांबवलं तसं शुकदेवजी बाहेर आले. शुकदेवजी बाहेर येतात आणि जसे बाहेर आले तसे वनामध्ये पळायला लागले शुकदेवजी. आता या कथेची निर्मिती कोणी केली? तेच व्यासजी जे या शुकदेवजींचे वडील. एके दिवशी प्रसंग असा घडतो की व्यासजी नाराज बसलेले आहेत, काहीच सुचत नाही काय करावं. घरी तिच्यासोबत भांडण पण झालं नाही, काहीच नाही, करायचं का? कारण भांडण झाल्यावर माणसांची तोंड पडतात असं म्हणतात, पण या उलट असतं. भांडण झाल्यावर यांच्या एवढं खुश कुणीच नसतं, कारण तुम्ही फुगून बसता, तुम्ही बोलत नाही. ते घराबाहेर 12पर्यंत बसू दे काय 1पर्यंत, महिला मंडळाचं काय असतं, बसू दे ढोरासारखं बाहेरच हिंडायचं काम आहे त्याला, दुसरं काही कळत नाही त्याला, दुसरं काही सुचत नाही, ढोरासारखं बाहेर हिंडतात. मग असंच आता पण त्यांचं घरची सोबत पण भांडण झालेलं नाही. कधी कधी होतं असं की मन शांत नसतं, आम्ही विचार करण्यात पडतो की करायचं काय, काही वाईटही झालेलं नाही पण मन अशांत आहे, काहीच सुचत नाही आम्हाला, करायचं काय नेमकं. तेव्हा व्यासजी ध्यानमग्न होतात, एकांतात जातात आणि ध्यानमग्न होतात. आता ध्यानमग्न झाल्यावर अशी अवस्था असते की काय कधी कधी प्रश्नांची उत्तरं भेटत नसल्यावर एकांतामध्ये बसलं पाहिजे. का? कारण अंदरुनी आवाज येते, आतून आवाज येते. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटत नाही, आत बसलेला ईश्वर जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तो ईश्वर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देतो. इकडे शांत बसतात व्यासजी. आता प्रभून जेव्हा आतून आवाज येते की तू माझ्या चरित्राचं निरूपण कर, तू माझ्या चरित्राची स्थापना कर. आता असं बोलावर व्यासजींना कळालंच नाही. का? कारण व्यासजींनी 17 शास्त्र निर्माण केले होते. किती 17 शास्त्र व्यासजींनी निर्माण केले होते. तुम्ही म्हणाल आम्ही हे शास्त्र म्हणजेच पुराण, आणि आम्ही तर असं ऐकतो की 18 पुराण आहे, आणि तू म्हणाली 17 पुराण. कारण त्यावेळी भागवत महापुराणाची निर्मिती झाली नव्हती. हे जे 17 आहेत, स्कंद पुराण असेल, गरुड पुराण असेल, लिंग पुराण असेल, वराह पुराण असेल, वामन पुराण असेल, हे सगळे पुराण आहेत जे फक्त पुराण आहेत. पण जी आपण कथा श्रवण करतोय त्या कथेला महापुराण म्हणलेलं आहे. महापुराण म्हणजे काय? सगळ्या पुराणाचा अधिपती. प्रभू म्हणतात आता करायचं काय? व्यासजी तर भ्रमामध्ये पडले की मी करू तरी काय नेमकं, मग असं करायचं काय? नारदजी आले. नारदजी व्यासजींना म्हणतात, व्यासजी तुम्ही 17 पुराणांची निर्मिती केली, पण तुम्ही प्रेम पुराणाची निर्मिती नाही केली. तुम्ही भक्ती सांगितली, पण प्रेम काय असतं, भक्ती काय असते, खरं प्रेम हे तुम्ही सांगितलंच नाही. तुम्ही प्रभूंच्या सगळ्या अवताराचं वर्णन केलं, पण तुम्ही आत्तापर्यंत आणखी कधीच भगवान श्रीकृष्णाच्या पुराणाचं, कृष्ण चरित्राचं तुम्ही काहीच आख्यान केलं नाही. कृष्ण पुराणाची तुम्ही निर्मिती करा. आता व्यासजी म्हणतात मी झालोय म्हातारा, आता म्हाताऱ्या व्यक्तीने प्रेम सांगावं हे योग्य नाही, पण माझ्या मनाची शांती करायची मला, तर मला सांगावंच लागणार. व्यासजींनी श्लोकांची निर्मिती करायला प्रारंभ केला. व्यासजींनी आता श्रीमद भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत. किती आहेत श्लोक? 18,000. आता हे तुम्ही लिहून घ्या, उद्या आल्यावर परत तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही उत्तरं नाही दिली तर कथेला प्रारंभ नाही होणार. किती श्लोक आहेत श्रीमद भागवत महापुराणामध्ये? 18,000 श्लोक आहेत. श्रीमद भागवत महापुराणामध्ये 12 स्कंद आहेत. किती आहेत? 12 स्कंद आहेत. 18,000 श्लोक आहेत. आणि अध्याय किती? तर 335 अध्याय आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही मागच्या 2 वर्ष कथा ऐकली, हे आम्हाला ऐकण्यातच आलं नाही, त्याच्यासाठीच मला बोलवलं यावर्षी. तुम्ही जे ऐकलं नाही तुम्हाला ते ऐकू घालायचं. आता हे भागवत कथा फक्त ऐकायची म्हणून ऐकायची नाही, आचरण तसं ठेवायचं आम्हाला 7 दिवस. श्लोक किती आहेत भागवत महापुराणामध्ये? किती आहेत श्लोक? अध्याय 335. किती स्कंद? 12 स्कंद आहे. 18,000 श्लोकांची निर्मिती केली व्यासजींनी. तसं तर 18,000 श्लोकांचं निरूपण करायचं म्हणलं तर 7 दिवस खूप कमी आहेत.
7 दिवस आहे, 7 दिवस पुरत नाहीत. आम्हाला काही कथांना फक्त स्पर्श करून पुढे निघून जावं लागतं. पूर्ण कथा सांगायला गेली तर आपल्याला वर्षानुवर्ष लागतील, पूर्ण होणारच नाही. तर ही भागवत महापुराण कथा 18,000 श्लोकांची निर्मिती केली व्यासाने. पण ह्या श्लोकाचा प्रचार प्रसार करणार कोण? कारण श्लोकांची निर्मिती करायची, पण त्याला लिहायचं बाकी आहे. कारण म्हातारे झालेत व्यास, हात काम करत नाही आहेत, हातपाय काम करत नाहीत, करायचं काय? तर नारदजी म्हणतात की तुम्ही गणेशजींकडे जा आणि त्यांना कथा लिहायला लावा. आता कथा लिहायला लावा म्हणल्यावर हे गेले व्यासजी, गणेशजीकडे गेले. माता पार्वतीला महादेवांना प्रार्थना केली की मला कथा प्रारंभ करायची, श्रीमद भागवत महापुराण कथा. आणि विघ्नहर्त्यांच्या हातून जर हिचं लिहिणं झालं तर मला खूप चांगलं. प्रस्ताव मांडला, गणेशजींनी स्वीकारही केला. इथे लिहायला आले, पण गणेशजी म्हणतायत की व्यासजी तुम्ही श्लोक सगळे रिमाइंड करून घ्या. का? कारण मी एकदा लिहायला प्रारंभ केलं का मी परत थांबणार नाही, आणि जिथं तुम्ही मला थांबवलं तिथून मी सोडून निघून जाईल. व्यासजी म्हणतात आता मी तर म्हातारा झालो, एवढ्या लवकर मला सांगणंही होणार नाही. पण व्यासजी काय करायचे माहिती आहे का? कथा सांगत असताना कथा सांगायची, मध्ये मध्ये कूट श्लोक घालवायचे. आता कूट श्लोक म्हणजे कसे? वर्णन केलं, युधिष्ठिरस्य कन्या नकुलेश्वरस्य भार्या, युधिष्ठिरस्य कन्या नकुलेश्वरस्य भार्या श्वेत अर्धांगिनी माया एवं उमासूत गणेश. आता लगेच गणपतींना क्लिक झालं, असं कसं म्हणतात? युधिष्ठिराची कन्या नकुलेश्वराची भार्या कशी होईल? श्वेत अर्धांगिनी माया, आणि तीच परत महादेवांची पत्नी. एवं उमासूत गणेशू, तिचा पुत्र मी, असं कसं काय शक्य होऊ शकतं? आता व्यासजी म्हणतात त्याचा शोध तुम्ही करा. इकडे ह्यांनी जावं, माता पार्वतीकडे गेले. माता पार्वतीनं श्लोक सांगितलं, युधिष्ठिरस्य कन्या नकुलेश्वरस्य भार्या श्वेत अर्धांगिनी माया एवं उमासूत गणेश. माता पार्वती म्हणतात सोपं आहे हे. मग इकडे म्हणतात कसं काय सोपं आहे? माता पार्वती म्हणतात युधिष्ठिरस्य कन्या, म्हणजे युधिष्ठिरस्य कन्या, युधिष्ठिरस्य कन्या नाही, युधिष्ठिरस्य कन्या. युधी म्हणजे पर्वत आणि स्थिर राहतो, त्या पर्वताची कन्या म्हणजे हिमालय पर्वताची कन्या म्हणजे मी. युधिष्ठिरस्य कन्या नकुलेश्वरस्य भार्या. आता नकुलेश्वर, नकुल म्हणजे पांडूचा पुत्र नाही, नकुलेश्वर ज्याचं कुळच नाही, ज्याला कुळ नाही, गोत्र नाही, असं म्हणजे कोण? तर महादेव. युधिष्ठिरस्य कन्या नकुलेश्वरस्य भार्या श्वेत अर्धांगिनी माया, आणि तिचा एवं उमासूत गणेश, तिचा तू गणेश म्हणजे मी आणि माझा तू पुत्र. ह्यांना कळालं, अरे इतकं सोपं होतं मला का कळालं नाही? आता हे लगेच यांचं एवढं प्रसंग घडणार. इकडे व्यासजींनी 18,000 श्लोकांची निर्मिती करून ठेवली. आले, लिहायला लागले. लिहिताना पुढे असायचा प्रचार प्रसार कोण करायचं ह्याचं वर्णन उद्या येतं. उद्याच्या कथेमध्ये याचं वर्णन ऐकू आपण. आज फक्त महात्मा की महिमाच काय या कथेची. महिमा अशी सांगितली जाते की ही कथा एकदा असं झालं की शौनकादी ऋषींनी ही कथा ऐकवण्याचं ठरवलं की आम्हाला कथा ऐकायची. कुठली? तर श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकायची. ऐकवणार कोण? सूतजींना बोलावण्यात आलं. सूतजीला बोलावलं, सूतजी आले. तर सूतजी आता 88,000 ऋषीमुनी नैमिषारण्य वनामध्ये बसलेले आहेत आणि कथा सांगण्यासाठी सूतजी येतात. ते 88,000 ऋषी म्हणजे काही 1-2 वर्षाचे नव्हते. त्यांचं आयुष्य म्हणजे काही लाख, काही हजारो वर्ष झाले. सूतजी म्हणजे यांचं आयुष्य असेल 16, 17, 18, 19. ज्ञानासाठी वय लागत नाही. शास्त्र सांगतं ज्ञानासाठी वय लागत नाही, आणि वयावरून कधी ज्ञान ठरवलं जात नाही. कारण कधी कधी म्हाताऱ्या व्यक्तींना जे माहिती नसतं, जे ज्ञान म्हाताऱ्या व्यक्तींना नसतं, ते ज्ञान कोण देतं? लहान व्यक्ती देऊ शकतो. मग आता सूतजींचं वर्णन करतात. पण त्याआधी आपल्याला कथेमध्ये प्रवेश करायचा. कथेचा प्रथम श्लोक येतो आणि प्रथम श्लोकाचं वर्णन असं येतं,
सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आता ह्याचं वर्णन तर केलं, पण अर्थ काय? सच्चिदानंद रूपाय, जे सत्य आहे. आता ह्याच्यात तीन गोष्टीचं वर्णन केलंय: सत्य, चित आणि आनंद. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे खरं. आता शाळेमध्ये लेकरांना येतं शब्दांचा अर्थ लिहा, वाक्यात प्रयोग करा. आता सत्य म्हणजे काय? सत्याची परिभाषा करताना काय परिभाषा आहे? सत्याचा अर्थ तुमच्या दृष्टीमध्ये काय? सत्य म्हणजे जे भूतकाळातही तेच असतं, वर्तमान काळातही तेच असतं आणि भविष्य काळातही तेच असतं. त्रिकाल बाधित ज्याला म्हणलं जातं, म्हणजे कधीच बदलत नाही. मग असं सत्य, आणि त्या सत्याचं वर्णन करतात. ईश्वराच्या स्वरूपाचं वर्णन. तो ईश्वर कसा आहे? सच्चित आनंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. या सृष्टीला बनवणारा, सांभाळणारा सगळा तो ईश्वर. तापत्रय विनाशाय, सृष्टीचा संहार करणारा सुद्धा तोच ईश्वर आहे. आणि श्रीकृष्णाय वयं नमः. अशा श्रीकृष्णांच्या चरित्राचं आम्ही वर्णन करतोय आणि त्या श्रीकृष्णांच्या चरित्राला आम्ही नतमस्तक होतोय. मग ते श्रीकृष्ण आहेत तरी कोण आणि महिमा काय? सूतजी सांगतायत. कुणाला? शौनकादी ऋषींना. सूतजी म्हणतायत की भागवत महापुराणाचं वर्णन करताना प्रसंग असा येतो की पापी व्यक्ती कितीही असो तो तरुण जातो. कसा तरतो? तर एका दिवशीची घटना अशी येते की नारदजी भ्रमण करतात पृथ्वीवरती. आणि भ्रमण करत असताना नारदजी सगळ्या देशांमध्ये गेले. आता पृथ्वीमध्ये जायचंय, आम्ही पृथ्वीवरती आलोय. फिरत फिरत सगळीकडे गेले. नारदजींनी जेव्हा धरतीवरचं वातावरण पाहिलं, काय वातावरण होतं? की भावाचं भावासोबत जमत नाही, घरच्यांचं घराशी पटत नाही, सासूचं सुनेशी जमत नाही. भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, सक्क्या भावाला सोडून देतोय आम्ही, पण ऐकतोय कुणाचं? बायकोच्या भावाचं. सक्का भाऊ सोडला आणि बायकोच्या भावाचं ऐकायला लागलो आम्ही. वडिलांचं ऐकत नाही. आई वडील कुठं भेटतात? तर वृद्धाश्रमात आहेत आई वडील. मग ही परिस्थिती पाहून नारदजी शोकाकुल झाले आणि फिरत फिरत वृंदावनामध्ये आले. वृंदावनामध्ये आल्यावर नारदजी पाहतात तर का तिथे एक तरुण युवती बसलेली आहे. त्या युवती जवळ गेले. त्या युवतीच्या पाशी दोन पुरुष बसले, ते म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. आता ज्ञान वैराग्य बसलेले आहेत. ज्ञान वैराग्य अशा मूर्छित अवस्थेमध्ये आहेत, पडलेले. त्यांना सुधबुध नाहीये. नारदजी म्हणतात स्त्रीजवळ जावं तरी कसं? कारण गेलं तर लोक म्हणतील की बाबा आहे भगवं घातलेला, याला काय गरज आहे बाईजवळ जायची आणि बाईला बोलायची. मग नारदजी विचार करतात की जाऊ तरी कसं? नारदजी बोलले जाऊ दे, ठीक आहे, आपण नाही गेलेलंच बरं. पण नारदजी जातात. पुढे जाता जाता नारदजींनी वाट बदलली आणि नारदजीला वाट बदलल्यावर लगेच माता भक्तींनी पाहिलं की नारदजी आलेले आहेत आणि ते मला सोडून जातात. पण भक्तीचं समाधान करायचं. भक्तीला शोक आहे. कुठल्या गोष्टीचा शोक आहे? की तिचे मुलं मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले आहेत. मुलं मूर्छित आहेत आणि वृद्धावस्थेत आहेत. तेव्हा माता भक्ती प्रार्थना करतात की नारदजी माझ्या या दुःखाचं तुम्ही समाधान करा. काय समाधान करायचंय? की प्रभू मी युवा अवस्थेत आहे, मी युवती आहे, पण माझे मुलं म्हातारे झाले. माझा जन्म कर्नाटकामध्ये झाला, मी वाढले आणि पुढे येते चालत चालत मी मोठी झाले. महाराष्ट्रात आल्यावर मला खूप मान सन्मान भेटला. पण महाराष्ट्रात आल्यावर जेवढा मला सन्मान भेटला तेवढीच मी गुजरातमध्ये गेल्यावर तेवढाच माझा अपमान झाला. आता प्रभू विचार करायला लागले नारदजी
की भक्तीचा अपमान झाला, भक्तीचीच ही अवस्था आहे तर लोकांची काय अवस्था आणि व्यवस्था असणार. भक्तीच्या दुःखाचं समाधान करायचं, काय समाधान करणार, कसं समाधान करणार. तर नारदजी म्हणतात, नारदजींनी पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि ज्ञान वैराग्यावरती शिंपडलं. ज्ञान वैराग्यानं चेतना आली, थोडा वेळ जागी राहिले, परत बेशुद्ध पडले. आता परत मग नारदजींनी वेदांताचा पाठ करायला चालू केलं. गीताचा पाठ, गीता पाठे मुहुर्मुहु, गीताचा पाठावर पाठ करतात, पाठावर पाठ करतात. आता पाठ करत असताना जेवढा वेळ गीतेचा पाठ चालू होता तेवढा वेळ ज्ञान आणि वैराग्य चेतन अवस्थेत राहायचे. पण एकदा का गीतेचा पाठ बंद झाला की ज्ञान आणि वैराग्य परत मूर्छित व्हायचे. तर नारदजी माता भक्तीला वचन देत आहेत की मी तुझ्या दुःखाचं समाधान करणारच. नारदजी समाधान शोधण्याकरिता गेले. समाधान शोधण्याकरिता गेल्यावर पुढे नारदजी गेले आणि जाता जाता नारदजीला शौनकादी ऋषी भेटले. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, चार यांना शौनकादी ऋषी म्हणतात. शौनकादी ऋषींनी नारदजींना विचारलं की साधू तुम्ही संत आहात आणि संत अशा या अवस्थेत चांगले दिसत नाही की तुम्ही चिंताग्रस्त आहात. नारदजी सांगतात मला माझ्या चिंतेचं कारण मी स्वतः नाहीच आहे. कारण संत कधीच स्वतःसाठी चिंतित होत नसतात. संत कुणासाठी चिंतित होतात, समाजासाठी चिंतित होतात. मग नारदजी विचार करतात हे पण संत, हे तर माझ्यापेक्षा ज्ञानी संत, आणि संतांचा एक एक क्षण खूप मौल्यवान असतो. डायरेक्ट आपण मुद्द्यावर आलेलंच बरं आहे. कारण अण्णाचा कण आणि संतांचा क्षण हे गमावलं नाही पाहिजे. नारदजी सांगतात की मी वृंदावनात गेलो, फिरत असताना मी पाहिलं माता भक्ती वृद्ध झालेली आहे. माता भक्ती तरुण आहे, पण ज्ञान आणि वैराग्य, माता भक्तीची 2 मुलं वृद्धावस्थेत झालेली आहेत, वृद्ध झालेले आहेत. काय करायचं त्यांचं, कसं त्यांना परत तरुण करायचं. जेव्हा असं वर्णन केलं तेव्हा शुकदेव म्हणजे शौनकादी ऋषी म्हणतात, सनकादी ऋषी म्हणतात की नाही, आता याच्यासाठी एकच उपाय आहे की तुम्ही श्रीमद भागवत महापुराण कथेचं पाठ करा. बद्रिकाश्रमामध्ये भागवत महापुराण पाठाचं ठेवण्यात आलं, सप्ताह ठेवला. माता भक्ती आले, सगळे आले. जसं भागवत महापुराण समाप्त झालं, ज्ञान आणि वैराग्याला परत तरुण अवस्था प्राप्त झाली आणि आता माता भक्ती नाचायला लागली. काय म्हणत, ऐकू दे, हातवर सगळ्यांनी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
कशामुळं? कारण या भागवत महापुराणामुळं परत तिच्या मुलाला युवा अवस्था प्राप्त. आताच वाटू नका, आताच वाटू नका, आताच वाटू नका, ती खात बसते. झाल्यावर प्रसाद म्हणून द्या. कारण कसं आहे ना, भजनात भोजन नाही चालत. माता भक्ती नाचायला लागली, वृद्ध अवस्था प्राप्त झाली होती, कुणाला ज्ञान वैराग्याला. आणि माता भक्ती मग नाचायला लागली. ते परत युवा झाल्यावर काय म्हणत? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आता सूतीची कथा सांगतात. शौनकादी ऋषी हे ऐकतात. शौनकादी ऋषींनी प्रश्न केला. काय प्रश्न केला? सूतजी, श्रीमद भागवत महापुराणाने फक्त म्हातारी झालेली माणसंच युवा होतात का? मग तसं म्हणल्यावर तर आपल्या पांगरीतले सगळे नवजवानच झाले पाहिजे कथा ऐकणारे. नका काळजी करू, शेवटच्या दिवसापर्यंत एवढे कलाकार चांगले कशासाठी बोलवले? ते तुम्हाला 21 वर्षाचे करूनच जाणार आहेत जाईपर्यंत. काय पण कसं आहे ना, सुरुवातीच्या दिवशी आम्हालाही जमत नाही. कारण भागवत महापुराणामध्ये महात्मा घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. उद्या एवढा ज्ञानाच्या गप्पा नसणार, उद्या डायरेक्ट कथेला प्रारंभ होणार. आता शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारला की सूतजी, तुम्ही भागवत महापुराणाचं वर्णन करताय, पण यामध्ये फक्त म्हातारी झालेलीच व्यक्ती तरुण होतात का? तेव्हा सूतजी म्हणतात नाही, आणि महापापी सुद्धा तरुण जातात. महापापी म्हणजे कोण महापापी? सूतजी कथा सांगायला लागले. सूतजी म्हणतात, शौनकादी, तुम्ही लक्ष देऊन ऐका. का? आता कोण महापापी तरुण गेला? तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. खूप धन संपत्ती होती, अपार धन होतं. आपल्या इथं 1.5 गुंठा नावावर नसते, आपला ॲटिट्यूड लेवल वेगळा असतो. त्याच्याजवळ 100 एकर जमीनपेक्षा जास्त जमीन, सुखात राहायचा, सोन्याचा घास होता त्याचा. एवढी धन संपत्ती, सगळं काही होतं त्याच्याजवळ, पण संतान नव्हते. आता कसं असतं महिला मंडळाचं, 4 बायामध्ये गेलं, लग्नाला 2 वर्ष झाले, महिला मंडळाचा पहिला प्रश्न, काही झालं का नाही? ते म्हणतात ना, लोकांच्या जखमावर मीठ कसं चोळायचं हे महिलांकडूनच शिकलं पाहिजे, पांगरीच्या सोडून. आपल्या इथले अशा करत नाहीत. आता त्याला संतान होती, त्याची बायको जिथं जायची तिथं त्याला एकच विचारलं जायचं, काय संतान नाही? लग्नाला एवढी वर्ष झालं, आणखी लेकरू नाही. आत्मदेवला वैताग आला. मग वैतागून आत्मदेवांनी काय केलं, एका दिवशी ठरवलं की आता मी जाणार, नदीमध्ये जीव देणार. नदीच्या किनारी गेले, नदीवर बसले, रडत बसले तिथे. आणि रडत बसले, रडत 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 एक महात्मे आले, संत आले. संतांनी पाहिलं की कुणीतरी रडते, ईश्वराच्या प्राप्तीसाठी हा रडतोय माणूस. संतांना चांगलं वाटलं की ह्या काळामध्ये कुणीतरी असा माणूस भेटला जो ईश्वराच्या प्राप्तीसाठी रडतोय. आता कसं ते म्हणतात ना, दुरून डोंगर चांगला. त्यांना माहीत नव्हतं की हा लेकरासाठी रडतो. संत गेले, संतांनी विचारलं. आत्मदेव म्हणतो, प्रभू माझ्याजवळ सगळं आहे, कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे, पण मला लेकरू नाही आहे. मग असं बोलल्यावर त्या संतांनी डोक्यालाच हात लावला. एक तर मी भगवा घालणारा महात्मा, एकटा जीव सदाशिव, मागणं पुढं नुट्टा उड. आता हा मला मागतोय की मला लेकरू पाहिजे, याला देऊ कुठून? लोकांना कळत नाही कुणाला काय मागलं पाहिजे. संन्यासी लोकांजवळ जाऊन तुम्ही त्यांना मागता. लोकांची अवस्था कशी आहे माहिती आहे का? आता सांगायचं म्हणजे, एक व्यक्ती होता, मारुतीच्या मंदिरावर गेला आणि मारुतीला मागायला लागला काय की हनुमान दादा, मला बायको नाही, मला कोणी पोरगी देत नाही, मला पोरगी शोधून द्या. आता मारुतीने विचार केला, एक तर एवढी जर मला पोरी भेटत असते तर मी कशाला भगवं घालून राहिलो असतो, मी कशाला ब्रह्मचारी राहिलो असतो. मग आता मारुतीने काय केलं, हनुमंतरायांनी गदा घेतला, घातला पाठीत त्याचा. आता तो म्हणला, प्रभू मी काय केलं? हनुमंतराय म्हणतात की हे बघ, तुला दिसतंय का माझ्या वाणावरून माझं लग्न झालेलं असेल? म्हणजे तुमचं झालं नाही पण माझं करायचं म्हणून मी तुम्हाला मागतोय. मग असं बोलल्यावर मारुतीराय म्हणतात, हे बघ लग्नाचं डिपार्टमेंट माझ्याकडे नाही, तू प्रभू श्री रामांकडे जा, ते तुला बायको देतात. आता प्रभूंनी याला बायको दिली. आता बायको दिल्यावर बायकोला आधी लग्नानंतर कुठं घेऊन जायला पाहिजे ते पण कळायला पाहिजे.
देवदेव करायला घेऊन गेला, ठीक आहे, याला महाकुंभामध्ये घेऊन जायची काय गरज होती. हा गेला बायकोला घेऊन महाकुंभामध्ये. आता महाकुंभामध्ये गेल्यावर मस्त दोघांनी असा हात धरलेला होता, नवीन जोडपं. हात धरला, कॉल नव्हता आला त्यांना, नाही इकडं आलेला होता. आता हात धरले त्या दोघांनी. असं गर्दी इतकी की गर्दीमुळं झालं असं की त्याची बायको इकडं व्हायला लागली, तो इकडं असं करत करत त्या दोघांचा हात सुटला आणि याची बायको हरपली. आता बायको हरपली ना, हा गेला प्रभू श्रीरामांकडं आणि प्रभूंना म्हणतो, प्रभू माझी बायको हरवली, मला बायको द्या. आता प्रभूंनी हनुमंतराय तेवढ्यात आले, परत गधा घेतला आणि घातला पाठीत. आता गधा पाठीत घातला, इथं प्लेट वाजली त्यांनी गधा पाठीत घातला होता. आता गधा पाठीत घातला, हा परत तोंडवर करून हनुमंतरायाला म्हणायला लागला, हे बघा, मी नम्रतेने तुमच्याकडे आलो होतो, मी तुम्हाला सरळ म्हणलं होतं की मला बायको द्या. बायको मागितल्यावर तुम्ही मला बायको दिली नाही, आता परत गधा कशाला पाठीत घातला. हनुमंतराय म्हणतात, ते बुवा तुझ्याला बायको मागायला का नाही, त्याच्या बायकोचं सुद्धा अपहरण करून रावणाने नेलं होतं. पण बायको, हरवलेली बायको शोधायचं डिपार्टमेंट माझ्याकडे, कारण लंकेत जाऊन शोधून कुणी आणलं होतं मी. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की कुणाला काय मागितलं पाहिजे. आणि कसं असतं, आपल्याला काही हवंय त्यासाठी आम्ही पुरुषार्थ केला पाहिजे, कारण देवाने आम्हाला हातपाय दिले. आमची अवस्था अशी आहे, आम्ही म्हणतो दे रे हरीण पलंगावरी, देव काहीच देत नाही मग. आणि मग म्हणतो आम्हाला देव काहीच देत नाही. देवाने तुला हातपाय दिले, तोंड दिलं, त्याच्याने नीट बोलायला तोंड दिलं. तोंड देऊन जर तू तोंड नीट बोलत नसशील, हात सत्कर्म करायसाठी हात दिले, त्या हाताने तू सत्कर्म करत नसशील. पाय कशासाठी दिले, देवाच्या कथा कीर्तनात जाण्यासाठी पाय दिले. आता पाय देऊन जर तू कथा कीर्तनात जात नसशील, गावात सप्ताह आयोजित केला आणि तरी जर आम्ही कथा कीर्तनात येत नसू, तर देव काहीच देणार नाही. आत्मदेवाने त्या ब्राह्मणाला म्हटलं की मला संतान नाही, संतान द्या. आता त्या ब्राह्मणांनी उपदेश द्यायला चालू केलं, संसार सगळा भ्रम आहे, इथं काहीच नाही. ज्ञानोबाराय पण म्हणतात, आहे ते नाही केले, नाही ते दाखवले. मग आता सगळं खोटंच आहे. आता आत्मदेव त्या ब्राह्मणाला, त्या संतांना काय म्हणतात, हे बघा, मी स्वतः ब्राह्मण आहे आणि कुणाला काय उपदेश द्यायचा, ह्या सत्संगाचा उपदेश द्यायला मला चांगला येतो. मला लेकरू देता येत असेल तर लेकरू द्या, नाही तर जा. आता त्या संतांनी विचार केला, हात कटेलाय, चान्स नाही, द्यावंच लागेल. त्यांनी फळ दिलं आणि ह्याला खायला दिलं. त्याला म्हणलं की तुझ्या बायकोला हे फळ दे, ह्याच्याने तुला बाळ होऊन जाईल. हा घरी आला आणि बायकोला फळ दिलं, पण त्याची बायको कशी होती माहिती आहे का, आता सांगायचंच म्हणजे जसं शांताबाईन भांडल्याशिवाय पटत नाही, आपल्या गावातली नाही, तशीच तिची अवस्था होती. तिचं नाव होतं धुंदुली. भांडल्याशिवाय तिला पटायचंच नाही, तिला जेवणच जायचं नाही. जोपर्यंत एका घरामध्ये भांडण लावून येणार नाही, जोपर्यंत कुणाच्या कुटाळक्या करून येणार नाही, तोपर्यंत तिला जेवण जायचंच नाही. मग आता ती अशी पुण्य करायची नाही. हा आतमध्ये जितका सत्कर्मी करायचा, जितका धर्मात्मा होता, तितकीच ही त्याच्या विपरीत होती. आता हा घरी आला, याने त्याच्या बायकोला फळ दिलं. फळ दिल्यावर तिने ते ग्रहण करायचं. ती बोलली नाही, मी नाही, थोड्या वेळाने मी ग्रहण करते. हा गेला फळ देऊन, ह्याला वाटलं तिने खायला, भरोसा ठेवला याने, आणि हा गेला. आता तिने ते फळ खाल्लं नाही. मग तेवढ्यात तिची बहीण आली. तिने तिच्या बहिणीला विचारलं, का ग, माझ्या नवऱ्याने हे फळ दिलंय मला, आणि हे फळ खाल्ल्यावर मला खरंच गर्भ राहील का, मला बाळ होईल का. आता तिची बहीण होती नासकी, ती लगेच म्हणते, हे बाबा गिबाचं काही ऐकायचं नसतं, हे सगळे जादू टोणे करणारे असतात, सगळे खोटे असतात. आता हिला पटलं तिचं, हिने ते फळ खाल्लंच नाही. मग तिची बहीण तिला काय म्हणते, हे बघ, मी 15 दिवसाचं गर्भाणी आहे, आत्ताच मला 15 दिवस झालेले, तू हे फळ तुझ्या गाईला टाकून दे आणि मी माझं बाळ तुला देऊन टाकल. तुझ्याजवळ बदल्याने, आता ती होती गरीब, बदल्याजवळ तुझ्याजवळ खूप धनसंपत्ती आहे, तू तुझी धनसंपत्ती मला दे, त्यातला काही धन मला दे, मी माझ्या नवऱ्याला कन्व्हिन्स करून घेईल, तू धन मला दे, मी माझं बाळ तुला देईल.
आता असं बोलल्यावर झालं ना, हिने तसंच केलं. हिने आत्मदेवाला सांगितलं की मी फळ खाल्लं आणि हिने टाकलं गाईला. कालांतराने गाईला, गौमातेला सुद्धा गर्भ राहिला आणि ही म्हणली की माझा पहिला प्रसव मी माझ्या बहिणीकडे करणार, पहिलं बाळंतपण माझ्या बहिणीकडे होणार. सगळ्यांनी मान्य केलं. आता तिचा नवरा म्हणतो कसं काय होणार, लेकरू होतंय तर तुला जिथं काय करायचं तुझं. हिनं गेली. आता 9 महिने झाले, बाळ झालं आणि कालांतराने गौमातेला गर्भ राहिला आणि गौमातेला सुद्धा बाळ झालं. पण अद्भुतता अशी झाली, गौमातेला जे बाळ झालं त्याचे कान होते गायीसारखे आणि शरीर होतं माणसासारखं. त्याच्यामुळं त्याचं नाव पडलं गोकर्ण. आणि हा धुंदुलीचा मुलगा, याचं नाव काय? धुंदुली म्हणते आता माझा मुलगा, तर ह्याचं नाव माझ्याच नावावरून ठेवायचं. त्याचं नाव ठेवण्यात आलं धुंदुकारी. हा इकडे गोकर्णजी जितके धर्मात्मा होते तितकाच धुंदुकारी पापी होता. कालांतराने दोघे मोठे झाले. गोकर्णजींनी विद्याभ्यास केला, गोकुळामध्ये राहिले, मग सगळं विद्याभ्यास केला, गुरुकुलमध्ये राहिले, सगळं केलं, ज्ञान अर्जित केलं, शास्त्र पुराण कंठस्थ केलं, धर्मात्मा झाले. आणि धुंदुकारी काय करायचा? चोऱ्या करायचा. लोकांच्या इथे जाऊन चोऱ्या करायला लागला. आता मग एका दिवशी असंच झालं, चोरी करता करता ह्यानी काय केलं, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं आत्मदेवानी की चोरी करणं पाप आहे. ह्यानी काय केलं, थेरड्या तुला काय कळतं रे, बस तू, अशा रागात बोलला आणि घातली कंबरला त्या घरात. आता कसं असतं माहिती आहे का, लेकरं का बिघडतात? आता हळूहळू घेऊ, एवढा विषय बोलण्यात होणार नाही कारण 4 वाजायला आले आणि मला निघायचं आहे. आता कसं असतं, लेकरांना आई वडिलांना कुणीही वाईट बोलले त्यांना काही वाटणार नाही, पण एकदाच लेकरांनी काही बोललं, लेकरू थोडंसं जोरात बोललं की आमचं मन दुखावतं. आत्मदेवाला वाटलं हे आपल्या हातातून गेलं, आता काही कामाचं नाही. आत्मदेवाने त्याला सोडलं. आत्मदेव ध्यान भजन करत राहिले. आता धुंदुली मग आणि ह्या असं की याला घरातली भांडे सुद्धा विकून खायला कमी पडली. आता ह्याने पैसे मागितले धुंदुलीला, धुंदुलीने दिले नाही. मग ह्याने धुंदुलीला असं मारलं की ती बिचारी अंतरणात पडली. मग तिने एका दिवशी विचार केला, अशा लेकराची माय होऊन जगण्यापेक्षा मी जिवंत मेलेलं बरं आहे. मग धुंदुलीने काय केलं, एके दिवशी रात्री गेली आणि तिने विहिरीमध्ये उडी मारली आणि स्वतःचा देह संपवला. आता इकडे तीही मेली. इकडे ह्यांना गोकर्णजींनी उपदेश दिला आत्मदेवांना, तुम्ही सगळ्या गोष्टींपासून विरक्त व्हा आणि तुम्ही पुढे निघून जा, तुम्ही संसारात राहू नका. कालांतराने आत्मदेवांचीही मृत्यू झाली. आता हा एकटाच उदंडता याची भरत आली. वेश्यांना घरी घेऊन आला, 5 वेश्यांना घरी घेऊन आला आणि कुकर्म करायला लागला, चोरी करून आणायला लागला, वेश्यांना द्यायला लागला. त्या वेश्याने विचार केला हा रोज चोरी करतोय, एका ना एका दिवशी पकडल्या जाणार, करायचं का? मग त्या वेश्या म्हणतात जास्त काहीच नाही, एका दिवशी रात्री याला दारू पाजूया आणि झोपला की याला मारून टाकूया. वेश्यांनी तसंच केलं. याला इतकी दारू पाजली का हा बेधुंद झाला, याला काहीच कळत नव्हतं. हा झोपला. मग वेश्याने त्याचे हातपाय बांधले आणि त्याचा गळा दाबला. पाप इतके केले होते की तो मरत नव्हता. आता पाप एवढे तो मरत नाहीये. मग वेश्याने काय केलं, त्याच्या गळ्यामध्ये कोळसे टाकले, गरम कोळसे, त्याला काय म्हणतो आपण, इस्तू, त्याच्या तोंडामध्ये टाकला आणि वरून दाबला. कर्म इतके होते की तेवढा विस्तू टाकून सुद्धा तो मेला नाही. मग शेवटी जेव्हा जास्त प्रयत्न केला तेव्हा तो मेला. ते वेश्या सगळं धन घेतलं वेश्याने आणि वेश्या निघून गेल्या. आता हा मेला. एका दिवशी मग गोकर्णजी परत आले. गोकर्णजी आले, घरी पाहिलं तर सगळ्यांचा अंतिम संस्कार करून आले, कारण कळालेलं होतं की भाऊ आई वडील सगळेच मेलेत. श्राद्ध वगैरे करून आले आणि श्राद्ध वगैरे करून आल्यावरती इकडे पाहतात तर रात्री त्यांना झोप लागत नाही. काहीतरी एक असा घोडा तरी पळतोय, एक बकरी तरी पळायलेली आहे, इथे कुठली तरी आत्मा आहे हे त्यांना कळालं. त्यांनी हातात पाणी घेतलं आणि त्याच्यावरती फेकलं. तर जसं त्याच्यावर फेकलं तो आत्मा बोलायला लागला की मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. मग इकडे गोकर्णजी म्हणतात तू इतकं पाप केलंस का, कारण मी तर तुझं श्राद्ध करून आलो गयेमध्ये तरी तुझी मुक्ती झाली नाही. तेव्हा धुंदुकारी म्हणतो की 1-2 नाही, माझे 100 श्राद्ध जरी केले गयेमध्ये तरी मला मुक्ती भेटणार नाही. मग असं बोलल्यावर मुक्ती भेटणार नाही, करायचं तरी काय?
आता मग दुसऱ्या दिवशी गोकर्णजींनी काय केलं, सूर्यनारायणांना प्रार्थना केली. आणि सूर्यनारायणाला प्रार्थना केल्यावर सूर्यनारायण म्हणतात की श्रीमद भागवत महापुराणाचा पठण करा. इथे पठण करण्यात आलं भागवत महापुराणाचं. भागवत महापुराण पाठ झाला, 7 दिवस झाले. आता प्रेत इतर कुठल्या जागी बसत नाही म्हणून धुंदुकारीसाठी एक बांबू बनवला, 7 गाठीचा बांबू. आता पहिल्या दिवशीची कथा झाली, एक बांबूची पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी रोज एक एक गाठ फुटत राहिली. 7 दिवस झाले, 7 गाठ फुटल्या. आणि धुंदुकारीसाठी साक्षात प्रभूंचं विमान आलं धुंदुकारीला न्यायला. आता धुंदुकारीला न्यायला विमान आलं तेव्हा गोकर्णजी विचारतात पार्षदांना की कथा तर सगळ्यांनी ऐकली, पण विमान धुंदुकारीसाठीच का ऐकलं, हे पांगरीकरांसाठी महत्त्वाचं आहे. पांगरीकर आता लक्ष देऊन ऐका. धुंदुकारी गोकर्णजी काय म्हणतात की विमान धुंदुकारीसाठीच का आलं. तेव्हा पार्षद उत्तर देतात, कथा सगळ्यांनी ऐकली, पण त्या कथेला आचरणात फक्त धुंदुकारीने घेतलं. तो रोज कथा ऐकायचा, मनन करायचा, विचार करायचा, चिंतन करायचा आणि त्याने ते आचरणात गेलं, म्हणून त्याचा मुक्ती झाली. त्याच्या एकट्यासाठी विमान आलं. म्हणून पांगरीकर लक्षात घ्या, 7 दिवसाची कथा झाल्यावर तुमच्यासाठी सुद्धा विमानं येतील, पण तुम्ही नियमांचं पालन करत कथा ऐकली तर. कशी, आता कथेचे नियम काय, नियम कथेत येताना स्वतः आसन आणायचं, बसायला चटई एकट्यापुरती, सगळ्यापुरती नाही, झोपायचं नाही, फक्त एकापुरतं स्वतः आसन आणायचं. आता आसन का आणायचं हे 7व्या दिवशी सांगत, कारण मग 7 दिवस जे महिला आसन आणतील, स्वतःच्या आसनावर बसतील आणि 7व्या दिवशी जेव्हा महिमा ऐकतील की आसन का आणलं पाहिजे, तेव्हा त्या म्हणतील बरं झालं असतं आम्ही आणलं असतं तर. म्हणून कारण डायरेक्ट सगळं सांगणं योग्य नाही, म्हणून सगळ्यांनी उद्या येताना आसन आणायचे आणि आरतीसाठी जोडपानी बसायचं. रोज एका जोडीने आरतीसाठी बसायचं, एकट्याने बसायचं नाही. घरी गेल्यावर पाहुण्याला कॉल करा, शेजारणीला कॉल करा, जी कोणी असेल ते कॉल करा, सगळ्यांना कॉल करून घेऊन या. गावात कथा आहे, कथेच्या श्रवणासाठी आम्हाला उद्यापासनं मंडप भरूनच असला पाहिजे, कारण प्रथम दिवसाच्या अपेक्षा ठेवणं हे वक्त्याची चुकी असते. उद्यापासनं फक्त महिलाच नाही, उद्यापासनं पुरुषसुद्धा जास्त संख्येने उपस्थित लागणार, कारण उद्या एवढ्या ज्ञानाच्या गप्पा होणार नाही, उद्या डायरेक्ट कथेला प्रारंभ होणार आहे. आणि आता नियमाचं पालन सांगितलं. कथेहून घरी गेल्यावर रोज दारापुढे 2-2 दिवे लावायचे. काय लावायचे? 2-2 दिवे लावायचे. मागच्या 2 वर्ष तुम्ही हे काम केलं नाही, ते माहिती मला. कीर्तनात सांगता येत नव्हतं म्हणून मला हे चान्स भेटला. आता घरी गेल्यावर रोज 2-2 दिवे लावायचे. दिवे लावायचे, टेंबे लावायचे नाही, दिवेच लावा. घरी गेल्यावर 2-2 दिवे लावायचे आणि घरी गेल्यावर पाट टाकायचा, पाणी ठेवायचं, पाटावर तुम्ही उभं टाकायचं आणि तुमच्या त्यांना पाय धुवायला लावायचे. तुमचं चूक बोलले का? नाही, उलटं झालं, सॉरी. तुम्ही पाट टाकायचा, तुमच्या घरच्यांना पाटावर उभं करायचं आणि तुम्ही त्यांचे पाय धुवायचे. घरी गेल्यावर रोज 7 दिवस, सप्ताहाचा 7 दिवस हे नियम सगळ्यांनी करायचे. कथेत शेजारणीला घेऊन या आणि असं रुख्या सुख्या अवस्थेमध्ये यायचं नाही, कारण प्रभू श्रीकृष्णांच्या चरित्राचं श्रवण करतोय आपण. लग्नाला कशा जाता तशाच नटून थटून यायचं. आता आपल्या बायांच्या चर्चा आधीच चालल्या होत्या कथेच्या आधी. मी ऐकलं म्हणे ओम सतीची कथा आहे, ती मस्त आपल्याला नाचवलं. तिने मागच्या वर्षी सुद्धा लग्नात नाचवलं होतं. आता महिला म्हणलं की आम्हाला नाचायचं, ते हे तुम्हाला नाचवणारच. मी काहीच नाही करणार, हेच करणार आहेत बाकीचं, डिपार्टमेंट यांच्याकडे. आता मग हे अशा रुक्या सुख्या अवस्थेत यायचं नाही, मस्त सजवून दजून कथा श्रवण करण्यासाठी यायचं. रोज कथेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं. कुणीही घरी राहायचं नाही, कितीही काम असलं तरी तुमच्या त्यांना सांगा की घरात राहायचं नाही, कथेच्या श्रवणासाठी जायचं, कारण शेवटच्या दिवशी आपल्या सगळ्यांना न्यायला विमान येणार आहे. तुम्ही म्हणाल तू आताच न्यायला आली का आम्हाला? नाही, आता कथेचं महत्त्व सांगायचं ना, मग पूर्ण नियमांचं पालन केलंच पाहिजे. स्वतःची आसन आणायची आणि इथून घरी गेल्यावर घटाची स्थापना करायची. कशाची? घटाची स्थापना करायची. 7 दिवस तो घट असला पाहिजे आणि ज्योत लावायची जी निरंकाळ 7 दिवस राहिली पाहिजे.
या सगळ्या नियमांचं पालन करायचं आणि येताना उद्या घरच्यांना घेऊन यायचं. ठीक आहे. एकटं यायचं नाही. एकटं येऊन फायदा नाही. मग त्यात सप्त्यालाही उपयोग नाही, काही करूनही उपयोग नाही, माझंही काय बोलून काय होणार नाही. तुम्ही जोडीनं आलात तर, कारण कसं आहे माहिती आहे का, पुरुष मंडळी तुम्ही ऐका, कसं आहे माहिती आहे का, लक्ष देऊन ऐका जरा, हे गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हे जेवढं व्रत तप कथाश्रवण करतात महिला मंडळ, त्यांचं तुम्हाला असं वाटतं की त्यांनी केलेलं पुण्य तुम्हाला भेटतं, भेटत नाही. 1% सुद्धा भेटत नाही. पण तुम्ही जे काही चांगलं करता त्याच्यातलं 25% लेकरांना, 25% बायकोला जातं, तुमच्याजवळ 50%च राहतं. आणि यांनी केलेलं 100ला 100 यांच्याजवळच राहतं. जेव्हा हे म्हणतात की मी केलेलं पुण्य माझ्या नवऱ्याला भेटू दे, यांची इच्छा असेल तरच तुम्हाला पुण्य भेटतं. तसं यांची इच्छा ती नसते. फक्त वडापाव वडापाव, वट सावित्रीला त्या वडाला वडापाव वडापाव म्हणतानाच आम्हाला पावल्या जातं. तेच एक दिवस असतो. बरं अवस्था कशी आहे माहिती आहे का, एका जागी असं झालं, कीर्तनाला गेले, वट सावित्रीचा दिवस होता. आता सध्या अशी अवस्था आहे की आधीच्या काळात महिला जायच्या वडाची पूजा करायला, आता असं होत नाही. आता वड येतो मला महिलांकडून पूजा करून घ्यायला. कसं ते घरात एक, आणि ते वड जमिनीत उगत नाही बरं, ते एक गव्हाची टाकी असते, धान्याची टाकी असते, त्यात ते एवढा एवढा दांडा लावलेला असतो आणि त्यात ते झाड उगवलेलं असतं आणि त्यात या मस्त प्रदक्षिणा मारताना वडापाव 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 करतात. तुम्ही खाऊ नका, खायचा वडा नाही तो. आता कसं एका जागी असं झालं, त्या महिलांनी तसंच केलं. आता मी बघायला थांबली, मग कसं करतात, आता एकीचा पदर असंच फिरताना फिरताना धागा बांधताना काय झालं, एकीचा पदर अडकला त्या वडाच्या झाडाला. आता ही बिचारी वडापाव वडापाव करायली. आता हिचा वडापाव वडापाव कुठं व्हायला, हिच्या पदरासोबत तो वडही मागं घासायला लागला आणि वडापाव वडापाव करायली. तो वड पूर्णच पाहून गेला. म्हणजे आता असं करायचं नाही. आता देवाला इथं आणायचं नाही, तुम्ही देवाकडे यायचं. वडाला पावायला तुम्ही जाता, वडाला तुम्ही घरी बोलवता, ते पावणार नाही तसं. आता तुम्ही मग तुम्ही म्हणाल तू आमच्या घरी आवाज येतो ना, आम्ही घरातूनच ऐकू. घरातून ऐकलेलं पावल्या जात नाही, या धर्ममंडपामध्ये आल्यावर पावल्या जातं. पण त्यासाठी या मंडपात येऊनच सगळ्यांनी कथेचं श्रवण करायचं. वेळ होत आलाय, सगळ्यांनी आता आरतीसाठी उभं टाका. उभं टाका माय, आरती करायची आहे. थांबा थांबा एक मिनिट. तेच घ्या काय ते मधलं नाही का ॲप पुढे या. आता पुढे या. पुरुष मंडळी बाटल्या वाणी रावानी का मागे थांबायले, या ना पुढे, या पुढं. आणि उद्यापासून जोडीनं आरतीला यायचंय, असं एकटे एकटे आरतीला यायचं नाही. यजमान 2 जोड्या थांबतील आरतीसाठी. आदरवाट कामं करायची नाही. येता का मागचे पुढं. दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापम, दीप ज्योती नमोस्तुते. श्री भागवत भगवान की
जगेन जगमय जंत देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन्नतेहनाकं महिमाना सचंत्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामानि कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमो नमः ओम विश्वचक्षुस्फुरतः विश्वतमुखो विश्वतबाहुतः विश्वतश्पातः संव्याव्यां दमति सम्पदत्वैर्द्यावा भूमि जनयेन देवेक नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया नित्यो ग्रहणा परमेश्वर तुलसीविलमन्त्रपुष्पाञ्जलि सद्गुरुचरणे समर्पयामि
श्री सद्गुरुदेव भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। सब पांगरी वासियों की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में गो हत्या गो माता की गो मैया की धर्म की सत्य सनातन धर्म की नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। काही क्षण आधी बसा, थोडा वेळ भजन होईल, मग सगळे आपल्या गंतव्य स्थानावर जाऊ शकतो। उद्या सगळ्यांनी वेळेच्या आधी मंडपामध्ये हे आल्यावर तुम्ही उपस्थित राहायचं।